नमस्कार मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना आता जो एप्रिल महिन्यात सन्मान निधी आहे जमा होण्याची लवकरच सुरुवात होणार आहे। कधी जमा होणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। दिव्यांग लाभार्थ्यांची याद्या जे आहे आता 9 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीमध्ये रात्री 10 एप्रिलच्या 9 वाजेपर्यंत ह्या याद्या पडताळणी झालेल्या आहे आणि पात्र लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आलेली आहे। तुम्हाला जे आहे आता हा निधी जो आहे आता 13 तारखेपासून म्हणजे 13 एप्रिलपासून लाभार्थ्यांना हा सन्मान निधी जमा होणार आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग विभागातून हा 2,500 रुपयाचा हप्ता एप्रिल महिन्यातच जमा होणार आहे आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 1,500 रुपयाचा हा सन्मान निधी हा जमा होणार आहे। ही महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांसुद्धा शेअर करा। मित्रांनो, तुम्ही जर आधार सीडिंग नसेल केलं, आधार संलग्न नसेल केलं तर तुम्हाला आता हप्ता हा येणार नाही। तुम्ही अपात्र ठरू शकता, तुम्हाला कधीच हा हप्ता जमा होणार नाही। तुम्ही आधार संलग्न केलं आहे का नक्की चेक करा। नसेल केलं तर लगेच चेक करून तुम्ही आधार संलग्न कसं करायचं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ दिला तुम्ही बघून करू शकता। तुम्ही आधार सीडिंग हे करणं बँकेला खूप गरजेचं आहे आणि KYC जर तुम्ही केली नसेल तर तुमच्या खात्यातसुद्धा हा हप्ता जमा होणार नाही। KYC झाली आहे का नाही ते पण चेक करा आणि तुम्हाला हा आधार सीडिंग झालं आहे का नाही NPCIच्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं आधार सीडिंग बँकेला आहे का, तर तुमच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी जो आहे 2,500 रुपयाचा दिव्यांगांना आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 1,500 रुपयाचा जो हप्ता आहे हा लवकरच जमा होणार आहे। कारण की हा आनंदाची बातमी म्हणजे 13 एप्रिल या दिवशी हा हप्ता जमा होणार आहे। ही महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांना शेअर करा। अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट ही वेळोवेळी मिळत राहील। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।